महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. तिचं पहिलं बाळ पोटातच गेलं. तू तेव्हा तिच्यासोबत नव्हता. तिला एकटीला राहावं लागलं. तुला तिची त्याबद्दल माफी मागायची होती. तिच्याशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, त्या राहून गेल्यात. थियाला भेट, माफी माग, तिच्याकडे मन मोकळं कर. मी भेटवेन तुला थियाशी, नीळावंती हेलबगला म्हणाली. हेलबगने दुसऱ्याच हाताने पापण्यावर जमा झालेला घाम पुसला. नीळावंतीने त्याच्याशी त्याच्या भाषेत संवाद साधला. हेलबगच्या शरीराचं तापमान नीळावंतीचा आवाज ऐकून निवळत गेला. हाताला थंड घाम जमा होत गेला. बंदुकीवरची पकड सैल झाली. खरंच माफी मागता येईल मला थियाची? हेलबगच्या आवाजातलं वेडेपण विरलं. विक्रमने आपल्या अंगावरचं रानकुत्र्याचं शरीर बाजूला फेकलं. हेलबगने नीळावंतीवर रोखलेली रायफल विक्रमने पाहिली. तो एक एक पाऊल मागं सरकू लागला. नीळावंती हेलबगला मायाजाळात नेण्याचा प्रयत्न करत होती, हिंसेपासून परावृत्त करत होती. खरं तर आपल्यासमोर एवढी प्रेतं पडलेली पाहून नीळावंती घाबरलेली दिसत होती. स्वतःच्या मृत्यूचीही भीती तिला वाटत होती. विक्रमने पुढे काय काय घडू शकतं याचा अंदाज बांधला होता. नीळावंतीने हेलबगला आवरून धरलं होतं, पण अजून किती वेळ ती त्याला थांबवू शकली असती हे माहीत नव्हतं. आणि एकाएकी जर हेलबगने चाप ओढून गोळी सोडलीच तर नीळावंती मरणार आणि आनंदाला जिवंत करण्याचा प्रयत्न इथेच थांबणार. पण अचानक हेलबगवर झडप घालणंही शहाणपणाचं नव्हतं. त्याला संशय आला तर तो ताबडतोब एका क्षणात नीळावंतीवर गोळी झाडेल. बऱ्याच शक्यता होत्या. विक्रम वेगाने डोकं चालवू लागला, पर्यायाचा विचार करू लागला. नीळावंती हेलबगला समजावून सांगत होती, एरिक, तू ब्रोकन मॅन आहेस. तुझ्या सर्व जखमा सांधता येतील. मला जखमा सांधायच्या नाहीत, फक्त थिया पाहिजे आहे मला. हेलबग नीळावंतीला म्हणाला. हो, एकदा बघ, ती वाट पाहत आहे तुझी, नीळावंती म्हणाली. हेलबगने ओल्याचिंब डोळ्यांची उघडझाप केली. त्या निमिषार्धात तो थियाच्या कुशीत आला. त्याच्या कानांना चोळून थिया त्याला शांत करत होती. मध्यरात्री कानाजवळून जाणाऱ्या गोळ्यांचा सू सू आवाज जात होता. हेलबग रात्री त्या आवाजाने दचकून उठायचा. आपल्या सहकाराच्या फुटलेल्या खोपड्या त्याला दिसत होत्या. पण थियाने हेलबगच्या डोक्याला आपल्या छातीवर घेतलं, त्याच्या कानावर हात ठेवला, त्याची पाठ चोळून शांत केलं. शांत हो, श्वास घे. तू इथं माझ्यासोबत आहेस. इराकमध्ये गोळ्यांच्या वर्षावात नाही आहेस तू. ये माझ्याजवळ. एवढ्या दिवसांनी थियाचा आवाज ऐकून हेलबग रडू लागला. थियाच्या कुशीतही आणि नीळावंतीच्या समोरही. नीळावंती पुढे सरकून म्हणाली, तू तिच्याजवळ आहेस. तुला तिथं हवा तेवढा वेळ थांबता येईल. हेच पाहिजे होतं ना तुला? मग त्यासाठी वेगळी हिंसा कशाला? नीळावंती हेलबगला म्हणाली. हेलबगला थियाशी झालेली पहिली भेट दिसली. थिजलेल्या तळ्यावर मासेमारी करताना किती वेंधळी वाटली होती थिया तेव्हा. लग्न झाल्यानंतरही मात्र कमालीचीच सुज्ञ बनली. युद्धाची हिंसक स्वप्ने घेऊन परतलेल्या आणि डिप्रेशनसाठी दिवसातून 3दा गोळ्या खाणाऱ्या एरिकला सांभाळायला त्याची आईच बनली होती ती. किती तिचा समजूतदारपणा. पुढे तिला दिवस गेले. ओटीपोटीचा आकार मोठा होत गेला आणि पुन्हा सर्व जग बदललं. लहान बाळासारखी खट्याळ बनली थिया. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याच्याशी मैत्री करायची धडपड दिसायची. ती स्वतःच लहान मूल बनली. पण बाळ जन्म घेण्याआधीच पोटातच गेलं आणि थियाने कायमसाठीच स्वतःला एका कोशात कोंडून घेतलं. तेव्हा तिला गरज असताना एरिक हेलबग तिच्यासोबत नव्हता. तुरुंगात पडला होता. आणि 10 दिवसानंतर जेव्हा तुरुंगातून घरी परत आला तेव्हा थिया त्याची बायको राहिलीच नव्हती. तिने स्वतःला देवाला वाहून घेतलं.
चर्चमध्ये स्वतःचं समर्पण केलं. त्यामुळे ती कधी आई बनू शकणार नव्हती. वर्जिन मेरीचं रूप बनली होती ती, अगदी मरेपर्यंत. हेलबगला तिच्यासोबत जगलेले सर्व टप्पे दिसत गेले. त्याला तिच्या हातांना येणारा हॉलीच्या फुलांचा वास आला. थिया हेरिकचं डोकं दाबून त्याला शांत करायची. तो क्षण आठवला. हेलबगने तो क्षण जगला. तो एकच क्षण वारंवार जगायला लागला होता. हेच आयुष्य तुला इथं कायमचं जगता येईल. निळावंतीचं बोलणं ऐकून हेलबगची तंद्री भंग पावली. इथं? म्हणजे कुठं? हे खरं जग नाहीये. या मेमरीज आहेत माझ्या. पण आता या क्षणी खरं वाटतंय ना तुला? हा मोक्ष आहे तुझा, बाहेरच्या जगापेक्षाही खरा. निळावंती हेलबगला म्हणाली. हो, पण हे खरं जग नाहीये. स्वप्न आणि खरं जग यात फरक आहे. स्वप्नात कसा जगू मी? हेलबग थियाच्या कुशीत डोकं ठेवून निळावंतीला म्हणाला. निळावंतीने थियाचा हात उचलून एरिकच्या डोक्यावरून फिरवायला सुरुवात केली. एरिक, तू ह्या जगात राहू शकतो थियासोबत. अगदी तुला हवंय तोपर्यंत. मोक्ष हेही जग आहे. ह्या जगाला वेगळंच अवकाशाचं बंधन नाही. इथली थिया खरी आहे. इथली थिया खरी आहे? हेलबगने निळावंतीला विचारलं. हो, हे खरं जग आहे. बाहेर तू आतापर्यंत जगलेलं जगसुद्धा एक खोटं स्वप्न असू शकतं. स्वप्नातून उठ, खऱ्या जगात ये, मोक्षात ये. मोक्षातली थिया खरी आहे. निळावंती हेलबगला म्हणाली. हेलबग खडबडून जागृत झाला. हातातील रायफल निळावंतीच्या डाव्या छातीवर दाबली. आय नो यू आर प्लेइंग विथ माय माइंड. मला खऱ्या जगात थियाला जिवंत करायचं. आभासी जगात नाही. खरं जग बाहेर आहे, डोक्यात नाही. हेलबगने सैल झालेली पकड घट्ट केली. तू त्या विक्रमच्या डोक्यात घुसून त्याला जसं सॉफ्ट बनवलंस तसा मी बनणार नाहीये. मी थियासाठी काहीही करीन. हेलबग निळावंतीला म्हणाला. निळावंती भीतीने गारठली. प्रयत्न करूनही तिला हेलबगशी संवाद साधता येईना. हेलबगचं दर्शनी बोट रायफलच्या चापावर घट्ट झालं. बोट चाप ओढणार, बंदुकीतून निळावंतीच्या दिशेने गोळी सुटणार. तोच त्याला डोक्यासमोर बर्फ दिसू लागला. त्याच्या हातातील बंदूक गायब झाली. तो एका बर्फाळ थिजलेल्या तळ्यावर उभा होता. त्याच्यापासून अवघ्या 10 फुटावर उंच बूट घालून थिया आपलं वजन सांभाळत बर्फावरून चालत होती. एक जुनं गाणं गुणगुणत होती. पडलेले मासे बकेटमध्ये टाकून पाठीवर घेतले होते. गाणं गुणगुणत थियाने मागं वळून हेलबगला पाहिलं. हेलबगला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. थियाशी आपली पहिली भेट झाली होती ती हीच जागा, तोच बर्फ, तेच थिजलेले तळ. थियाने आपल्या काळ्या हातमोज्यातले हात फैलावत त्याला जवळ बोलावलं. एरिक, आय लव्ह यू. ये ना माझ्याजवळ. माझे हात हातात घे. हेलबगचे डोळे चमकले. हॉलींच्या फुलांचा वास, बर्फाचा थंडावा, तिच्या बोटांचा स्पर्श आणि तिचं प्रेमळ बोलणं. कसं आवरायचं स्वतःला? त्याने पहिलं पाऊल टाकलं. आय लव्ह यू एरिक. ये माझ्याजवळ, ये. थिया हसून हेलबगला आपल्याजवळ बोलवत राहिली. हेलबगच्या हातातील बंदूक संपूर्ण शरीरासकट थिजली. वज्रयंत्राचं झाकण उघडून विक्रमने बाहेर उडी मारली. लंगडत चालत थिजून उभ्या राहिलेल्या हेलबगपाशी आला. त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. हेलबगच्या उघडझाप न होणाऱ्या डोळ्यांसमोर हात लावून पाहिलं. वज्रयंत्र हेलबगच्या मेंदूशी संवाद साधत त्यालाच धोका देत होतं. विक्रमने यंत्रात बसून हेलबगवर टाकलेलं संमोहन काम करत होतं. हेलबगच्या डोळ्यापलीकडे जे काही सुरू आहे त्यात तो आकंठ बुडालाय हे विक्रमला कळलं. क्षणभर हेलबगसाठी वाईट वाटलं विक्रमला. निळावंतीचे प्राण थोडक्यात वाचले. ती तिथंच बसून रडू लागली. मेलेल्या शेकडो प्राण्यांसाठी अश्रू ढाळू लागली. आणि निळावंती मेली नाही म्हणून 64 वटवृक्षात राहणारे 64 संबंधही दुखाने अस्फटू रडू लागले.
विक्रमला निळावंतीने भविष्य सांगितल्यानुसार तोही लवकरच मरणार होता. आनंदाला लवकर जिवंत जरी केलं तरी मला त्याच्यासोबत वेळ घालवता येणार नाही याचं विक्रमला दुःख होतं. तत्क्षणी सुखी माणूस केवळ एकच होता, हेलबग. त्याचं सुख टिकून राहिलं त्याच्या चेतनेवरची धुंदी उतरेपर्यंतच. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.